नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 वेगवेगळे पैलू मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेमध्ये प्रत्येकी 15 ते 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत. या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे स्वप्न दाखवलं होतं भारत देशाला, त्याच्याबद्दल मी चर्चा करणार आहे. परंतु मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी आपल्याला विनंती करू इच्छितो, जर ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली तर ती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण पुढे जाऊया आणि या महामालिकेचा जो 7वा एपिसोड आहे त्याला आपण सुरुवात करूया. या महामालिकेच्या 7व्या एपिसोडमध्ये आपण एका विवादास्पद थोड्याशा नाजूक विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक. सुरुवातीलाच मला माझ्या व्यावसायिक आयुष्यातले 2 प्रसंग सांगायचे वाटतात. हे जे 2 प्रसंग मी सांगणार आहेत, 2 टोकाचे प्रसंग आहेत. अगदी परस्पर विरोधी टोकाचे हे 2 प्रसंग आहेत. यातला पहिला प्रसंग जो आहे तो आहे रिझर्व्ह बँकेमधला. रिझर्व्ह बँकेत मी असताना जवळजवळ 20 वर्ष मी सर्व गव्हर्नरांची आणि काही डेप्युटी गव्हर्नर्सची भाषणं लिहिण्याचं काम माझ्याकडे होतं. म्हणजे मी भाषण लिहिलं आणि त्यांनी वाचून दाखवलं असं तसं नसतं, तसं कधीच नव्हतं. पण भाषणाचा पहिला ड्राफ्ट मी तयार करत असे आणि मग त्यांच्याशी चर्चा करून त्याला फायनल रूप स्वतः गव्हर्नर साहेब देत असत. आणि त्यातून मला खूप शिकायला मिळालं, हे मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटतं. तर त्यावेळी एकदा मी त्यावेळचे डेप्युटी गव्हर्नर जे आणि अर्थतज्ञ असलेले डेप्युटी गव्हर्नर, जे नंतर गव्हर्नरसुद्धा झाले, त्यांचं एक भाषण लिहिलं होतं. तो ड्राफ्ट त्यांना मी दिला, त्याच्यावरती चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्यांच्या केबिनमधून मी बाहेर पडत होतो. बाहेर पडता पडता सहज म्हणून मी त्यांना सांगितलं की खरं म्हणजे आपण याच्यामध्ये जे मांडणी करतो आहोत तशी मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1926 साली केली होती. ते चक्रावलेत. काय म्हणताय काय तुम्ही? ते मला म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय संबंध आहे याच्याशी? अहो, अर्थशास्त्राशी त्यांचा काय संबंध आहे? मी स्थिमितच झालो आणि अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये मी बाहेर पडलो की एवढा मोठा भारतीय अर्थतज्ञ, पण त्याला साधी याची जाण असू नये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठे अर्थतज्ञ होते. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग जो आहे 2-1 वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आहे आणि ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, पार्लमेंटरियन्स किंवा लेजिस्लेटर्स ऑर्गनायझेशन अशी एक मोठी संस्था आहे. त्या संस्थेचं एक शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला एक शिष्टमंडळ घेऊन रिझर्व्ह बँकेत जायचं आहे. म्हटलं हो, जाऊया. आणि त्याचं नेतृत्व तुम्ही करायचं आहे. म्हटलं हो, पण कशाबद्दल शिष्टमंडळ न्यायचं आहे गव्हर्नरांच्याकडे? तर म्हणे नाही, आपल्याला गव्हर्नर साहेबांच्याकडे शिष्टमंडळ न्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे, अशी आपल्याला आग्रहाची मागणी करायची आहे की रिझर्व्ह बँकेचं मुंबईत असलेलं जे केंद्रीय कार्यालय आहे, 27 मजली जी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला, त्या इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असं आपण त्यांना खणखणीतपणे सांगूया. मी म्हटलं पण का? तीच बिल्डिंग का? का म्हणजे? त्यांनी मला विचारलं. का म्हणजे? अहो, रिझर्व्ह बँकेची स्थापनाच त्यांनी केली ना. अहो म्हटलं, तुम्हाला कोणी सांगितलंय रिझर्व्ह बँकेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे? ते म्हणजे तुम्हीच सांगितलं. मी सांगितलं? म्हटलं कधी सांगितलं तुम्हाला? ते तुमच्या भाषणांमध्ये आम्ही ऐकलेलं आहे, तुमच्या लिखाणामध्ये आम्ही ऐकलेलं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता आणि त्यांनीच ती स्थापन केली.
मी त्यांना गोड बोलून वाटेला लावलं, परंतु मी विचारात पडलो. आता तुम्ही पहा, हे दोन टोकाचे प्रसंग आहेत. पहिल्या प्रसंगामध्ये रिझर्व्ह बँकेचा डेप्युटी गव्हर्नर असलेली व्यक्ती, जी इकॉनॉमिस्ट होती, फार मोठी आपल्या देशातली देशातल्या मोठ्या अर्थतज्ञांपैकी एक अर्थतज्ञ होते, त्यांना गंधवार्ता सुद्धा नव्हती की रिझर्व्ह बँकेबद्दल किंवा अर्थशास्त्र या विषयाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती ज्ञान होतं आणि ते किती मोठे अर्थतज्ञ होते याची या महान भारतीय अर्थतज्ञाला कल्पना सुद्धा असू नये, याचं मला विलक्षण वाईट वाटलं. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग जो आहे तो नेमका याच्या उलट आहे. त्याच्यामध्ये हे सगळे जे माझ्याकडे आले होते, शिष्टमंडळ जे माझ्याकडे आलं होतं, पार्लमेंटरियन्सचं आणि लेजिस्लेटर्सचं, त्यांचा असं आग्रहाचं म्हणणं होतं की रिझर्व्ह बँकेची स्थापनाच मुळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. या दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत. या दोन्ही टोकाच्या भूमिकामध्ये सत्य काय आहे? मला असं वाटतं की या दोन्ही टोकाच्या भूमिका साफ चूक आहेत. सत्य या दोन्हीच्या मध्ये आहे आणि असलंच तर ते दुसऱ्या पर्यायाच्या जवळ जाणारं आहे, परंतु पूर्णत्वानं त्या पर्यायापर्यंत जाणारं नाही. असं मी का म्हणतो आहे याचं स्पष्टीकरण देण्यापूर्वी मला आणखी एक प्रसंग सांगा असं वाटतो की रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मी नेमकं काय केलं. मी फार दुखावला गेलो होतो आणि मला खूप वाईट वाटत होतं की एवढ्या मोठ्या माणसाला, एवढ्या मोठ्या अर्थतज्ञाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती विद्वान अर्थतज्ञ होते हे ठाऊक सुद्धा नसावं. आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तात्काळ मी मराठी वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहिला रविवारच्या आवृत्तीमध्ये, आणि EPW इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली नावाचं एक जे खूप प्रथितयश वीकली आहे, त्यामध्ये निग्लेक्टेड इकॉनॉमिक थॉट्स ऑफ डॉक्टर आंबेडकर या नावाचा एक लेख लिहिला. तिथून सुरुवात झाली. त्यानंतर मी असंख्य भाषणं केली या विषयावरती, म्हणजे मुंबईतल्या झोपडपट्ट्यांपासून तर एशियाटिक सोसायटीपर्यंत सर्वत्र, आणि मुंबईच्या बाहेर इतर ठिकाणी अनेक वेळा या विषयावर भाषणं केली. मी 100-150 भाषणं तरी या विषयावर केली असतील. त्यातूनच मग पुस्तकाची निर्मिती झाली. 1992 साली मी माझी पहिली 2 पुस्तकं जी लिहिली, म्हणजे आमचा बाप आणि आम्ही 93 साली आलं, त्याच्या आधी 1992ला पहिली 2 पुस्तकं जी लिहिली त्याचं शीर्षक होतं इकॉनॉमिक थॉट्स अँड फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर आंबेडकर, हे इंग्लिशमध्ये, आणि डॉक्टर आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान मराठीमध्ये. अशी 2 छोटेखानी पुस्तकं माझ्या या आंबेडकरांवरती लिहिलेल्या या सगळ्या पुस्तकांमध्ये ती पुस्तकं सुद्धा आहेतच. मी एकूण 21 पुस्तकं लिहिलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल. त्यातली पहिली 2 ती पुस्तकं मी लिहिली. आता यातला हा जो दुसरा प्रसंग होता लेजिस्लेटर्स अँड पार्लमेंटरी असोसिएशनचा, तो प्रसंग, त्याचं गांभीर्य लक्षात घेण्यासाठी तुम्हाला तिसरा प्रसंग सांगावा लागेल, आधी घडलेला. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल की कालकथित वसंत मून हे महाराष्ट्र शासनाचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होते. त्यांचं कामच मुळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळी पुस्तकं, त्यांचं लेखन सामग्री आणि हे सगळं प्रकाशित करण्याचं निर्णय सरकारचा झाला होता, आणि तो कार्यान्वित करण्यासाठी ते फार तळमळीने अनेक वर्ष त्यांनी तळमळीने ते काम केलं. वसंत मून माझ्याकडे आले एक दिवशी रिझर्व्ह बँकेमध्ये आणि मला म्हणाले की मला एक क्रॉस रेफरन्स मिळालेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एका खूप मोठ्या ब्रिटिश कमिशन समोर साक्ष दिली होती रिझर्व्ह बँकेबद्दल. तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आहात, तर तुम्ही मला ती शोधून द्या किंवा शोधायला मदत करा. मी त्यांना घेऊन आमच्या आर्काईव्हजमध्ये गेलो आणि 2 दिवस वसंत मून तिथे बसले आणि ती टेस्टिमनी शोधून काढली. एक टेस्टिमनी होती ती त्यांनी बरोबर शोधून काढली, ज्याचा 5व्या खंडामध्ये माझ्या नावासकट उल्लेख केलेला आहे. ती 5व्या खंडामध्ये उद्धृत केलेली आहे. ती ही जी टेस्टिमनी होती, स्टेटमेंट ऑफ एव्हिडन्स, त्या टेस्टिमनीनंतर सगळ्या घटनांचा उलगडा झाला. त्या घटनाक्रम असा होता की 1920 साली ब्रिटिश सरकारने एक कमिशन नेमलं.
त्या कमिशनचं नाव होतं रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. त्याचे अध्यक्ष होते हिल्टन यंग. हिल्टन यंग कमिशनचे पदाधिकारी सदस्य हे सगळे भारतात आले होते आणि भारतात अनेक तज्ज्ञांना ते भेटले आणि त्यांनी जो अहवाल सादर केला 1926 साली, त्या अहवालाच्या आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली 8-9 वर्षांनंतर. म्हणजे पहा, त्यांनी अहवाल सादर केला 1926 साली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 रोजी, म्हणजे साधारण 8-9 वर्षांनंतर. परंतु रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमागे हा अहवाल होता आणि हा अहवाल जो आहे तो अहवाल त्यांनी देण्यापूर्वी ज्या अनेक लोकांनी, अनेक तज्ज्ञांनी त्यांच्या समोर साक्षी पुरावे सादर केले होते, म्हणजे लेखी आणि तोंडी, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष फार महत्त्वाची होती. बाबासाहेब आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशनच्या सदस्यांसमोर आपली भूमिका मांडताना प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये त्यांनी जी भूमिका घेतली होती त्याचाच पुनरुच्चार केला. त्यांचा कल सुवर्ण विनिमय परिमाण किंवा गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डकडे जाणारा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना या दोन्ही पर्यायांमधले, म्हणजे सुवर्ण परिमाण गोल्ड स्टँडर्ड आणि सुवर्ण विनिमय परिमाण गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड, या दोन्ही परिमाणातला फरक आणि या दोन्हीमध्ये गोल्ड स्टँडर्ड मॉडिफाईड फॉर्ममध्ये थोडे बदल करून गोल्ड स्टँडर्ड किंवा सुवर्ण परिमाण हे भारतासारख्या विकसनशील देशासाठी कसं जास्त उपयुक्त ठरेल हे प्रतिपादन केलं. हे आग्रही प्रतिपादन केलं. तर की चर्चा मागच्या एपिसोडमध्ये आपण केलेली आहे. तेच आर्ग्युमेंट त्यांनी केलं आणि त्यांनी म्हटलं की जर आपल्याला स्थैर्य राखायचं असेल, वित्त प्रणालीमध्ये जर स्थैर्य राखायचं असेल, तर आपल्याला मॉडिफाईड गोल्ड स्टँडर्डचा पुरस्कार केला पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे. कारण हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आहे, त्यातून स्थैर्य असं राहणार नाही. जे आपली जी वित्त प्रणाली आहे त्याच्यामध्ये अस्थैर्य येईल आणि खूप प्रचंड मोठी भाववाढ होईल, त्यातनं अस्थैर्य येईल, त्यातून गोरगरिबांना त्याचा फटका बसेल. ही सगळा युक्तिवाद त्यांनी तिथे अत्यंत प्रभावीपणे मांडलं. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी जो पर्याय सुचवला होता तो हिल्टन यंग कमिशनने स्वीकारला नाही. यातनं जो निष्कर्ष निघतो तो स्पष्ट आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली या म्हणण्यामध्ये काहीही तथ्य नाही. त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची साक्ष कमिशन समोर दिली होती, हिल्टन यंग कमिशन समोर, ज्यांच्या रिपोर्टच्या आधारावर रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. परंतु अनेकांनी साक्षी दिल्या होत्या, अनेक तज्ज्ञांनी साक्षी दिल्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो युक्तिवाद होता तो त्यांनी स्वीकारला सुद्धा नाही. त्यामुळे आपण असं म्हणूच शकत नाही, आपल्याला भावनात्मकदृष्ट्या काही वाटलं तरी आपण असं म्हणू शकत नाही की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कमी प्रतीचे अर्थतज्ञ होते असा होतो का? नाही, मुळीच नाही. माझं असं ठाम मत आहे आणि अर्थतज्ञ म्हणून माझं ठाम मत आहे की भारताने सर्वकालीन जगाला दिलेला सर्वोत्कृष्ट अर्थतज्ञ जर कोण असेल तर ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा माझा निष्कर्ष अबाधित राहतो. परंतु रिझर्व्ह बँकेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली या म्हणण्यामध्ये काहीही तथ्य नाही. काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं तुम्ही पहा. आता ही बाजू फार महत्त्वाची आहे. त्यांचं आग्रहपूर्वक म्हणणं असं होतं की जी संस्था करन्सी इश्यू करते, म्हणजे नोटा जारी करते, त्यांच्याकडे जे डिस्क्रिशन असतं त्या डिस्क्रिशनवरती निर्बंध असला पाहिजे. अनिर्बंध चलन निर्मितीची मुभा त्यांना अजिबात असता कामा नये. कारण तशी जर मुभा दिली तर अनियंत्रितपणे बेबंद अशी चलन निर्मिती होईल, त्यातून चलन फुगवटा होईल, त्यातून प्रचंड भाववाढ होईल आणि त्यातून गोरगरिबांना प्रचंड मोठा फटका मिळेल आणि जी आपली वित्त प्रणाली आहे ती डळमळीत होईल, ती अस्थिर होईल.
हा त्यांचा मुद्दा होता. तो मुद्दा मात्र अबाधित राहिला. कारण तुम्ही पहा नंतरच्या काळात काय झालं पहा. 1980च्या दशकामध्ये आपल्या देशामध्ये फिस्कल डेफिसिट फार वेगानं वाढत गेलं आणि ते फायनान्स करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चलन निर्मिती झाली. हा जो गंभीर पेच प्रसंग उद्भवला होता त्याची कारणं शोधत जरा मागे जावं लागतं. इथे तुम्हाला माहीत नसलेली एक गोष्ट सांगतो. काय झालं होतं की त्यावेळच्या कायद्याप्रमाणे, आणि तो कायदा अजूनही आहे माझ्या मते, रिझर्व्ह बँकेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अकाउंट मेंटेन करावा लागतो आणि राज्य सरकारांचे अकाउंट ते मेंटेन करतात, पण त्या परस्पर ॲग्रीमेंटप्रमाणे ते असतं. पण रिझर्व्ह बँकेला केंद्र सरकारचा अकाउंट मेंटेन करावा लागतो. केंद्र सरकार इतर कुठेही अकाउंट मेंटेन करू शकत नाही कायद्याप्रमाणे. त्यावेळी तरी दंडक तो होता आणि त्या खात्यावर एक विशिष्ट मिनिमम बॅलन्स असला पाहिजे असा नियम कायद्यामध्येच लिहिलेला आहे. आपण कल्पना करूया की ते जे लिमिट होतं मिनिमम बॅलन्सचं लिमिट ते 50 कोटी आहे समजा, आणि 50 कोटी संपलेले आहेत आणि 50 कोटीपेक्षा जास्त असलेला बॅलन्स संपलेला आहे आणि अगदी निर्वाणीच्या बॅलन्सवरती ते आलेलं आहे 50 कोटीचं उदाहरण म्हणून मी सांगतोय. आणि समजा लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली ज्यासाठी खर्च करावा लागणार आहे. समजा 10 कोटी रुपये खर्च करावा लागणार असेल, मी त्यावेळेच बोलतो आहे. मग काय करणार अशा वेळी? जर गव्हर्नमेंटने चेक काढला तर गव्हर्नमेंटचा बॅलन्स जो असेल तो मिनिमम बॅलन्सपेक्षा कमी होईल आणि ते बेकायदेशीर ठरेल. तर यासारख्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काय करायचं? तर त्यावेळेचे रिझर्व्ह बँकेचे सचिव, केंद्रीय मंडळाचे सचिव आणि केंद्र सरकारचे अर्थसचिव यांनी आपापसात बैठक घेऊन एक तोडगा काढला. तो तोडगा काय होता की अशा वेळी अशी ज्यावेळी मिनिमम बॅलन्स ज्यावेळी आलेला असेल त्यावेळी काय करायचं की रिझर्व्ह बँकेने स्वतःलाच ॲडहॉक ट्रेजरी बिल इश्यू करायचे. 91 दिवसाचे ट्रेजरी बिल्स ज्याच्यावरती इंटरेस्ट मिळणार फक्त 4.6%. हे बिल्स इश्यू केल्यानंतर तेवढी रक्कम रिझर्व्ह बँकेने सरकारच्या खात्यावर जमा करायची. म्हणजे समजा 10 कोटी रुपये खर्च करायचे आहेत तर 10 कोटी रुपयाचे ट्रेजरी बिल्स, ॲडॉक ट्रेजरी बिल्स रिझर्व्ह बँकेने स्वतःला इश्यू करायचे आणि त्याबद्दल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अकाउंटला 10 कोटी क्रेडिट द्यायचे. रिझर्व्ह बँकेमध्ये असलेल्या गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये बॅलन्स 50च्या ऐवजी 60 कोटी होईल. 10 कोटीचा चेक क्लिअर होतो, कुठलाही नियम न मोडता तो मेंटेन केला जातो. असं साधं सोपं सरळ गणित होतं आणि म्हणून त्यांनी हा तोडगा काढला. परंतु या मार्गानं चंचू प्रवेश झाल्यानंतर हळूहळू हे प्रमाण वाढतच गेलं. म्हणजे जे प्रशासकीय सवलत म्हणून करण्यात आलं होतं, जे सुरू झालं होतं, जे अगदी बारीकशी धार होती त्याचं महापुरात रूपांतर झालं आणि 1955 साधारणपासून 1991 पर्यंत किती रकमेची ॲडहॉक ट्रेजरी बिल्स इश्यू केली असतील तुम्ही कल्पना करू शकता? एवढ्या काळामध्ये 50 कोटीचा मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्यासाठी जी टोटल ॲडहॉक ट्रेजरी बिल्स इश्यू केली त्याची संख्या होती माझ्या माहितीप्रमाणे 1,08,000 कोटी रुपये. म्हणजे आपण 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला असं म्हणतो. इथे 1 पैसे की मुर्गी आणि 99 रुपयाचा मसाला अशी परिस्थिती ती होती. आणि रिझर्व्ह बँकेला कामधेनूचं स्वरूप आलं होतं. म्हणजे गव्हर्नमेंटने अनिर्बंध खर्च करत जायचं आणि त्या खर्च आहे त्यासाठी पतपुरवठा करण्यासाठी रिझर्व्ह बँक तत्पर होतीच. ॲडहॉक ट्रेजरी बिल्स इश्यू करायचे आणि तो खर्च फायनान्स करायचा. असं जे चाललं होतं, अव्याहतपणे चाललं होतं, त्याचीच परिणती शेवटी 1991 सालचा अत्यंत गंभीर पेच प्रसंग निर्माण होण्यात झाली. ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती मला केव्हा कळली? ज्यावेळी मी स्वतः 1992 साली रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचा सचिव म्हणून नियुक्ती माझी झाली. त्यावेळी मी हा जुना सगळा पत्रव्यवहार काढून त्यातनं हे फलित बाहेर आलेलं आहे. त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे त्यावेळेचे गव्हर्नर आणि त्यावेळेचे वित्त सचिव, सरकारचे वित्त सचिव, या दोघांमध्ये एक करार करण्यात आला
काय बरं होता तो करार? तो करार असा होता की हे ॲडहॉक ट्रेजरी बिल्सच्या माध्यमातून सरकारला जो पतपुरवठा करण्यात आलेला आहे तो टप्प्याटप्प्याने बंद करायचा हा निर्णय घेण्यात आला. एकदम तो बंद करता येणं शक्यच नव्हतं. तो टप्प्याटप्प्याने बंद करायचा, कमी कमी करत जाऊन असा निर्णय घेण्यात आला. आता विचार करा, यापेक्षा वेगळं काय सांगत होते डॉक्टर आंबेडकर? डॉक्टर आंबेडकर हेच सांगत होते की बेबंद चलन निर्मितीला आळा बसावा म्हणून काहीतरी चलन निर्मितीवर अंकुश असण्याची गरज आहे. हे त्यांचं प्रतिपादन होतं. आणि ते प्रतिपादन जरी भाषा बदललेली असली तरी मुळातून मुद्दा जो हा होता तो हा होता. आणि ते प्रतिपादन त्यावेळी स्वीकारलं गेलं नाही. आणि ज्यावेळी ते स्वीकारलं गेलं आणि त्याच्यावरती तोडगा म्हणून ते वापरण्यात आलं, त्यातनं समस्या सुटली. परंतु याचं श्रेय कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं गेलं नाही. हे मला असं वाटतं की आपल्या देशाचं दुर्दैव आहे की आपण त्यांना ते काळाच्या किती पुढे होते. बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्या किती पुढे होते आणि त्यांना समजण्यामध्ये आपण किती कमी पडलो. आणि ज्यावेळी समजून आलं त्यावेळी आपण त्यांनी सुचवलेली उपाययोजना केली, परंतु त्यांना श्रेय मात्र आपण दिलं नाही. याला काय म्हणणार तुम्ही? हां, हंत हंत असंच म्हणावं लागतं. मित्रहो, आजची चर्चा इथेच थांबूया. आणि आता आपण 3, 4, 5, 6 आणि 7 या 5 एपिसोड्समध्ये अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी महान कामगिरी आहे त्याबद्दल चर्चा केलेली आहे. लवकरच आपण पुन्हा भेटूया. आणि आपण पुन्हा भेटू त्यावेळी पुढच्या एपिसोडमध्ये मी समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पैलू घेऊन आपल्याशी चर्चा करणार आहे. तर भेटूया लवकरच. परंतु जाण्यापूर्वी तुम्हाला मुद्दाम आठवण देऊ इच्छितो, जर ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.